आज सकाळी सकाळी लवकर उठली आणि सगळं हेअर वॉश वगैरे करून घेतला आणिच रुटीन वगैरे चालू केलं. आता अव्यांश पण माझ्या माझ्या एकदम मस्ती करत करत माझ्या मागे मागे पळत होता. आज हेअर वॉश केला कारण आज माझ्या सासूबाईंचे होते पित्र. आता अवयवनवमी म्हटलं ना की बऱ्याच ठिकाणी पित्र राहत असते. तर मला बरेच जण म्हटले होते की जोपर्यंत आपल्या घरातले पित्र होत नाही तोपर्यंत हेअर वॉश करायचं नाही. मला हे थोडंसं वेगळं वाटलं, पण म्हटलं ठीक आहे, आपण आता हेअर वॉश किती दिवस न करायचं म्हणून हेअर वॉश करून घेतला. माझं सगळं आवरलं होतं, फक्त पूजा बाकी होती इकडे, म्हणून तोपर्यंत इथे कार्पेंटर बोलवला पप्पांनी. आमच्या वॉर्डरोबचा प्रॉब्लेम असा झाला होता का अवेंशचं वॉर्डरोब आहे ना अचानक आहे ना बाहेर निघून आला आणि त्याचे छोटे छोटे जे बॉल बेरिंग असतं ते सगळे निघाले होते. त्याच्यामुळे कार्पेंटर बोलून ते सगळं क्लीन करायला घेतलं आणि फिटिंग वगैरे सगळं करून घ्यायचं होतं. मागची जी घाण आहे ना ही अजिबात वॉश करत म्हणजे काढता येत नाही. त्याच्यामुळे मी रिलायन्समध्ये जायचं होतं म्हणून काही गोष्टी घेतल्या आणि आम्हाला संध्याकाळी परत रिलायन्समध्ये जायचं होतं, कारण मला रिलायन्समध्ये थोड्याशा गोष्टी घ्यायच्या होत्या ज्या की माझ्याकडे आता अजिबात नाही आहे. ज्या होत्या त्या सगळ्या ना साईज इश्यूमुळे प्रॉब्लेम येतो आहे. म्हणून आहे ना जेव्हा जेव्हा मी आता आज माझं लिटरली 2दा व्हिजिट झालं रिलायन्समध्ये, सकाळी भाज्यांसाठी आणि संध्याकाळी माझ्या शॉपिंगसाठी. जेव्हा जेव्हा माझी शॉपिंग असते ना तर वरून माझ्यासाठी काही गोष्टी सिलेक्ट करतो आणि त्याच्यात सिलेक्शन एकदम बेस्ट असतं. तर ही काही माझी फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट होती जी की त्याने सिलेक्ट केली, जी की आम्ही दोघांनी अप्रूव्ह केली. बाकी दुसरं काही नाही घेताना तेवढंच घेतलं. अजून 1-2 गोष्टी वरून नाही घेतल्या, त्या काय मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते. तो चलो ब्लॉग इथे एंड करते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. पण आम्हाला ना तोपर्यंत बिल चालत तोपर्यंत